ही BMC एवढी महत्त्वाची का आहे, जिच्यासाठी 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत? तर जर कोणाला मुंबईवर कंट्रोल मिळवायचा असेल तर हीच BMC महत्त्वाची असते. कारण मुंबईतील खरी निवडणूक बृहन्मुंबई महानगरपालिकाची असते. आता ही BMC महत्त्वाची असण्याची 3 कारणं. पहिलं म्हणजे पॉवर. राज्य सरकार फक्त धोरणं आखते आणि आदेश देते, पण मुंबईतील रस्त्यांची कामं, पाणी पुरवठा, हवा, हायवे, सांडपाणी व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही BMC करते. दुसरं म्हणजे सत्ता आणि कंट्रोल. थोडक्यात सांगायचे तर जो BMC कंट्रोल करतो तो मुंबईवर राज्य करतो. यामुळेच आज राजकीय पक्ष पुन्हा एकदा युती करत आहेत. तिसरं म्हणजे बजेट. कारण हे केवळ सत्तेसाठी नाही, तर मुंबईच्या कंट्रोलसोबतच या BMCचं वार्षिक बजेट 74,000 कोटी रुपये आहे, ज्यासाठीच BMC सर्व पक्षांसाठी महत्त्वाची आहे. मग तुम्हाला काय वाटतंय, यंदा BMCवर कोणाची सत्ता येणार? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.